नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। गणपती बाप्पांचं आपल्या सर्वांच्या घरामध्ये आगमन झालेलं आहे। तर गणपती बाप्पा हे 10 दिवस आपल्याकडे आले आहे। तर या 10 दिवसामध्ये काही उपाय आपल्याला करायचे आहे। तर अगदी छोटे छोटे आणि साधे उपाय आहे। तर हे उपाय केल्याने आपल्या आयुष्यामध्ये दुःख संकट येऊ नये यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहे। तर अशा शुभ तिथींना जर आपण असे छोटे छोटे उपाय केले तर त्याची शुभ फळंही आपल्याला नक्कीच मिळतील। तर कोणते उपाय करायचे आहेत तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, या दिवसामध्ये गणपती बाप्पांची पूजा केली किंवा मंत्र स्तोत्र पठण केले जाते आणि या दिवसामध्ये जर आपण या सर्व गोष्टी केल्या तर त्याचे शुभ फळंही आपल्याला नक्कीच आणि लवकरच मिळते। कारण या 10 दिवसांमध्ये गणपती बाप्पा हे पृथ्वीवर गणपतींचे तत्व जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि त्यामुळे आपल्याला असे छोटे छोटे उपाय हे या 10 दिवसांमध्ये करायचे आहे। गणपती बाप्पा हे विघ्नहर्ताय, संकट दूर करतात, सुख करताय, दुःख हरताय आणि जो कोणी त्यांची मनापासून पूजा आणि सेवा करतं तर त्याला ते भरभरून सुख देतात, त्यांची सर्व दुःख संकट ते दूर करतात। तर तुमच्या आयुष्यामध्ये ज्या कोणत्या अडचणी असतील, मग आर्थिक अडचणी असो किंवा मानसिक किंवा इतर कोणत्याही अडचणी असो, तर त्या दूर करण्यासाठीही तुम्ही हे उपाय करायचे आहे। तर हे उपाय कोणीही करू शकतं, ज्यांची इच्छा आहे तर तेही हे उपाय करू शकतं। तर बघा, दुर्वा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे। तर गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रोज गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहे। तसेच शमीचे पानंही जर तुम्ही गणपती बाप्पांना रोज अर्पण केले तर तुमच्या आयुष्यातील जे काही अडथळे असतील तर ते दूर होतील। नोकरीतील अडथळे किंवा इतर काही अडथळे असतील तर त्या दूर होतील। तर तुम्ही हे घरच्या गणपती बाप्पांना किंवा मंदिरामध्येही जाऊन अर्पण करू शकता। तसेच देवघरातील गणपती बाप्पांच्या मूर्तीवर रोज अभिषेक करायचा आहे। तर अभिषेक हा गंगाजलाने किंवा साध्या पाण्याने केला तरीही चालेल आणि अभिषेक करत असताना ओम गणेशाय नमः या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे आणि 108 वेळा तोपर्यंतच आपल्याला अभिषेकही करायचा आहे। तर यामुळे गणपती बाप्पा आपल्याबरोबर नेहमी सोबत राहतील आणि आपली सर्व दुःख संकट दूर करतील। तर नियमित जप करा। तर या 10 दिवसात कोणत्याही एका मंत्राचा गणपती बाप्पांच्या तुम्ही जप करू शकता। तर यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल। तसेच गणपती बाप्पांना मोदक खूप प्रिय आहे, तर तेही तुम्ही अर्पण करा। जास्तीत जास्त वेळा मोदक अर्पण करा गणपती बाप्पांना। त्यासोबतच लाल जास्वंदीची फुलंही अर्पण करा, कारण हे पण गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे। तर यामुळे गणपती बाप्पा प्रसन्न होतात। आणि त्यानंतर पिवळे फूल अर्पण करा। लाल व पिवळे चंदनाचा टिळा गणपती बाप्पांना लावा। त्यासोबतच मुलांकडनं गणपती अथर्व शीर्षाचे रोज पठण करून घ्या किंवा पठण करणं शक्य नसेल तर श्रवण करून घ्या किंवा तुम्ही पठण करा आणि त्यांना श्रवण करायला सांगा। खूप प्रभावी आहे या सेवा। त्यानंतर गणेश यंत्र, तर याचीही स्थापना आपल्याला करायची आहे आणि स्थापना करून रोज गणेश यंत्राची पूजा करायची आहे। तर त्याचे आपल्या आयुष्यामध्ये खूप फायदे होतात। घरामध्ये कोणत्याही वाईट गोष्टींचे किंवा नकारात्मकता प्रवेश करत नाही आणि ते घरामध्ये स्थापित केल्याने वाईट गोष्टींपासून आपल्या घराचं संरक्षण होतं आहे। तसेच खूप संकट येत आहे आयुष्यामध्ये, तर या 10 दिवसामध्ये जेव्हा जमेल तेव्हा हत्तीला चारा घाला, हिरवा चारा खायला घाला। त्यानंतर मंदिरामध्ये जा आणि मंदिरामध्ये खूप पवित्र असतं। जितकं पवित्र मंदिरामध्ये असतं तितकं घरामध्ये नसतं। त्यामुळे मंदिरात जाऊन गणपती बाप्पांना फुलं दुर्वा अर्पण करा। त्यासोबतच धनप्राप्तीमध्ये काही अडथळे येत असतील, तर नोकरीमध्ये काही अडचणी येत असतील तर या 10 दिवसामध्ये गूळ आणि गाईचे तूप तर हे गणपती बाप्पांना अर्पण करा। तर यामुळे तुमच्या पैशांच्या समस्या कमी होतील। तसेच गरिबांना, गरजूंना दान करा, यथाशक्ती दान करा। तुम्हाला जे जमेल ते तुम्ही दान करू शकता। तर यामुळे पुण्य प्राप्त होते आणि पितृदोष कमी होतो। त्यानंतर घरामध्ये मुलगी आहे, लग्न जमत नाही, तर गणपती बाप्पांना मालपोह्यांचा नैवेद्य अर्पण करा। गणपती बाप्पांच्या आवडीचा नैवेद्य हा मानला जातो। त्यासोबतच मुलगा असेल आणि त्याच्या लग्नामध्ये काही अडथळे येत असतील तर मंदिरामध्ये जाऊन पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करा। तर यामुळे सर्व अडथळे हे दूर होतील। तर अशा प्रकारे तुम्ही गणपती बाप्पा आपल्याकडे जोपर्यंत आहे तर या 10 दिवसामध्ये हे छोटे छोटे उपाय अवश्य करून बघा। नक्कीच त्याचा चांगला फायदा तुम्हाला होईल, चांगले फळ तुम्हाला मिळेल। तर अवश्य हे उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।